नमस्कार, मी अभय पराडके, सातपुडा करिअर अकॅडमी संचालक। सगळ्यांचे जे डाऊट होते ते आज आपण क्लिअर करू। खूप मुलांची मागणी होती। या वर्षी मीरा भाईंदरला जो पोलीस भरतीचा पेपर आहे पॅटर्न चेंज होईल का नाही, तर या वर्षी 100% पेपर जे असेल सोपा असेल, काही अडचण नाही। ज्यांची चांगली जागा असतील त्यांनी भरून द्या, काही अडचण नाही। बघा 2023ला जो पेपर होता कठीण पेपर होता, लेवल खूप कठीण होती त्याची। त्यानंतर 2024ला जी पेपरची जी पातळी होती, जी मीडियम प्लस कठीण होती, पण यावेळेस तसं होणार नाही। यावेळेस जो ठाण्याला जो SP होता त्याची बदली आता मीरा भाईंदरला झाली आहे। पण आधीच्या ठाण्याचा पेपर बघितला तर GSवर जास्त भर दिला आहे, पण जो मीरा भाईंदरला जो SP आहे त्याच्या आधी ठाण्याच्या आधी पालघरला होते, पालघरच्या आधी जळगावला होते। मी सगळे पेपर बघितले, पण लेवल बेस्ट आहे, काही अडचण नाही मुलांना, पेपर एकदम सोपा असेल। तर सगळ्यांचे डाऊट होते, तर माझं मत बघा, तुम्हाला जर टाकायचे असेल फॉर्म तर टाकून द्या, कारण मीरा भाईंदरला पण चांगली जागा आहे। ज्यांची चांगली जागा असेल त्यांनी फॉर्म टाकून द्या। एवढा कठीण पेपर नाही येणार यावेळेस, 100% गॅरंटीने। ज्यांचे मनात डाऊट होते ते सोडा आणि अभ्यास करा चांगल्या पद्धतीने। यावेळेस पोलीस भरतीच्या पॅटर्ननुसार पेपर राहील आणि सोपा राहील, तरी सगळ्यांनी काही टेन्शन घ्यायची गरज नाही। आणि मीरा भाईंदरला जो एरिया आहे पूर्ण कव्हर करा। जवळपासचे जेवढे जिल्हे असतील पूर्ण अभ्यास करा। तुम्ही त्या जिल्ह्याला फॉर्म भरतात, मग त्या जिल्ह्याची पूर्ण माहिती काढा। आणि यावेळेस मीरा भाईंदरला जे चालू घडामोडी प्रश्न असतील 5 ते 6 प्रश्न असेल, जास्त नसणार। मी मागचे जेवढे पेपर होते तेवढे त्या SP नुसार मी सगळे बघितले आहे। त्यानुसार मला असं वाटतं पेपर एकदम 100% गॅरंटीने पोलीस भरतीच्या पॅटर्ननुसार येईल, काही अडचण नाही। बरा तुम्ही, धन्यवाद।